4 वेळेला इथे लोकसभा निवडणूक जिंकलेला आहे. तुम्हाला वाटतं का प्रभावित इतकं सोपं असं शेवट तुल्यबळ कोण आहेत कोण नाही ही जनता ठरवते. मी तुल्यबळ आहेत का तेच तुल्यबळ आहेत हे जर मी माझ्या तोंडाने जर कम्पॅरिझन केलं तर माझ्या दृष्टीनं चुकीच होईल. तुल्यबळ ठरवण्याचं काम जनतेचं आहे. मी जनता येणाऱ्या 23 मेला निकालाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देईल तुल्यबळ कोण आहेत. त्यामुळे मी माझ्याकडून एवढाच विश्वास देऊ शकतो की जनतेचा जो आज ग्रासरूटपासून ग्रामीण भागापासून जो रोष आहे 20 वर्षामध्ये सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार जे आहेत यांनी फक्त जातीपातीच्या नावाच्या पल्ल्यावर कुठलंही राजकारण त्यांनी वेगळं केलं नाही. जातीपातीचं राजकारण केलं. विकासाच्या नावावरती त्यांनी एक तरी मुद्दा ठामपणे मांडावा की मी ह्या जिल्ह्याचा हा विकास केला, ह्या समाजाकरता काम केलं किंवा ह्या जिल्ह्यामध्ये असा लोकहिताचा एखादा मोठा प्रोजेक्ट आणला ज्यामुळं लोक मला निवडून देतील. एक मी उदाहरण मी तर चॅलेंज करतो, आज मी चॅलेंज आहे माझं. त्यांनी मला जिल्ह्यामध्ये 5 लोकहिताचे प्रोजेक्ट दाखवावेत की जे जनतेच्या हिताचे केलेले आहेत. ते जर केले असेल एखादा कुणी गावातला रस्ता करून देणं किंवा एखाद्या सभा मंडपाचं काम करून देणं ते आमदार बी करतात, जिल्हा परिषद सदस्य बी करतात. पण आपली ही औरंगाबाद जिल्हा जो आहे पर्यटन नगरी आहे, पर्यटन स्थळ आहेत. पर्यटनाकरता सन्मान्य खासदारांनी काय काम केलं. आपल्याकडे डीएमआयसी आली. डीएमआयसी मध्ये कुठली इंडस्ट्री आणण्याकरता खासदारांनी प्रयत्न केला. आपला पाण्याचा प्रश्न जो खासदाराच्या अंतर्गत बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आमचे लोक हे पाप त्यांना जे लागलेलं आहे पाण्याचं हे कधी लोक माफ करणार नाही. 10 वर्षापासून लोकांच्या तोंडाचं त्यांनी पाणी पळवलंय. जे काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी 370 कोटी ह्या महानगरपालिकेला समांतर करता दिलेत. पण ह्या समांतर योजनेचं वाटोळं करण्याचं काम फक्त पैसे खाण्याचं काम ह्या मंडळीने केलं. ह्या लोकांच्या सामान्य लोकांच्या तोंडचं आज पाणी पळालेलं आहे. आज मी ज्या वस्तीत राहतो माझ्या या वस्तीत सुद्धा 6 दिवसानंतर पाणी येतं. सामान्य माणसाला दर भटका लागतं, टँकरच्या मागे पळा लागतं. अनेक बालकं, अनेक मुलं टँकरच्या चाकाखाली येतात. हे जे पाप आहे हे पाप कोण कुठं भेटतील. बड़ी नोट बड़ी नोट दिखा दो. नहीं वो पेपर में आएंगे ना बड़ी नोट. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या वतीनं विधान परिषदचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ झांबड यांना कालच उमेदवारी आघाडीकडून जाहीर झाली आणि बोगस चौकीदाराला उत्तर देण्यासाठी खरा वफादार उमेदवार या मतदारसंघाला मिळाला. आणि या वफादार उमेदवाराच्या माध्यमातून अल्पसंख्याक, मुस्लिम, मागासवर्गीय, मराठा, मारवाडी या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक सक्षम उमेदवार मिळाला. गेल्या 20 वर्षापासून औरंगाबाद शहरात झालेली पिछाट, संपलेलं औद्योगिकरण, बेरोजगारी, रस्त्याचे प्रश्न, 5-5 दिवस न मिळणारं पाणी या सगळ्यावर आवाज उठवण्यासाठी एक सच्चा जनमानसातून काम करणारा बहुजन विचार असलेला उमेदवार या पक्षाला मिळाला. आणि उशीर जरी झाला असला पण सच्चा माणसाला न्याय मिळाला, काँग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही निवडणूक महाराष्ट्रात प्रतिष्ठेची होणार असून एक बंधुगिरी विरुद्ध सच्चेगिरी, हे बोगस चौकीदार विरुद्ध सच्चा वफादार ही निवडणूक गाजणार आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते तन मन धनाने दिवस रात्र मेहनत करून ही बुवागिरी आता बंद करणार आहोत. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.